नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वीचा होणारा पॅटचा इंग्लिशचा पेपर, जो की 22 एप्रिल रोजी होणार आहे। अशाच प्रकारचा पेपर तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहे। तर मी तुम्हाला पूर्ण फॉर्मॅट दाखवून देतो, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला ओरल सेक्शन असतं, रीड अँड राईट करायचं आहे। लुक ॲट द पिक्चर केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन। ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन दिला आहे, हु हॅज कर्ली हेअर। कर्ली हेअर कोणाची आहे? हाऊ मेनी मेंबर आर देअर इन द पिक्चर, किती मेंबर आहेत? अशा प्रकारचे इन शॉर्ट क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातात। 5 क्वेश्चन असतात, 5 मार्क्स साठी असतात। हु सीम्स टू बी व्हेरी शॉर्ट द जीन्स, कोणी शॉर्ट जीन्स घातली? हु वेअर द स्पेक्टोबर्स। अशा प्रकारचे शॉर्ट क्वेश्चन तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 म्हणजे ओरल सेक्शन मध्ये तुम्हाला विचारल्या जातात। तर चला बघूया नेक्स्ट सेक्शन। तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, रायटिंग सेक्शन आहे। ऑब्झर्व द पिक्चर गिवन बिलो अँड फॉर शॉर्ट इन्स्ट्रक्शन। ठीक आहे, एक्झाम्पल व्हॉट आर द प्लांट। तर सेकंड क्वेश्चन मध्ये तुम्हाला डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे त्याचा आन्सर करायचा आहे, आणि थर्ड डायग्राम मध्ये तुम्हाला काय दिले त्याचा आन्सर करायचा आहे। लास्टला बी असतो, गिव्ह द प्लुरल फॉर्म, जसा स्कूल तर स्कूल्सेस, बॉक्स बॉक्सेस, लिप्स लिप्स, अशा प्रकारचे सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म तुम्हाला करायचे आहेत। यावरचा आन्सरचा फुल डिटेल व्हिडिओ याचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण आन्सर भेटणार आहे। सो हा एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला फॉर्मॅट देतोय, याचा आन्सरचा व्हिडिओ आपण बनवणार आहे लवकरच। क्वेश्चन नंबर बी येतो, रीड द फॉलोइंग पोएम अँड डू द ऍक्टिव्हिटीज। ठीक आहे, पोएम तुम्हाला चांगल्या प्रकारे रीड करायची आहे आणि त्यानुसार त्यावर क्वेश्चन विचारले जातील, त्याचा तुम्हाला आन्सर शॉर्टली करायचा आहे। फर्स्ट क्वेश्चन दिला आहे, राईट वन पेअर ऑफ ऑपोजिट मिनिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम। हे तुम्हाला मी जो सेकंड व्हिडिओ अपलोड होणार आहे आन्सरचा, त्यात सर्व आन्सर की असणार आहे ते तुम्ही एक वेळेस बघून घ्या। ठीक आहे, सेकंड आहे, माइन अँड माइन कॅन स्लीप वेल स्लीप सजेस्ट द प्लेस व्हेअर दे कॅन स्लीप वेल। ही जी लाईन दिली आहे त्याचं तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये आन्सर लिहायचं आहे। बघा क्वेश्चन नंबर 6 विचारला जातो, रीड द सेंटेन्सेस इन कॉलम ए अँड मॅच विथ देअर टाइप्स ऑफ कॉलम बी। कॉलम ए मध्ये तुम्हाला काही सेंटेन्स दिले जाईल, ते तुम्हाला मॅच करायचे कॉलम बी मध्ये। तो नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे, पूर्ण डिटेल्स मध्ये मी त्यामध्ये आन्सर तुम्हाला मेन्शन करून देणार आहे। सो तुम्ही त्यामधले आन्सर पाहून तसं राईट डाऊन करायचं आहे। ठीक आहे, पहिला क्वेश्चन आहे हाऊ आर यू, सेकंड आहे इंडिया इज माय कंट्री। ठीक आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन राहील। क्वेश्चन नंबर 7 आहे, ग्रॅमॅटिकल पार्ट असतो, 5 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो। यूज द डू एज डायरेक्ट हे, यूज द ऍडजेक्टिव्ह फ्रॉम द करेक्टली इन द फॉलोइंग सेंटेन्सेस। ऍडजेक्टिव्ह यूज करायचे ब्युटीचं। यूज द ऍडवर्ब फ्रॉम करेक्टली फॉलोइंग सेंटेन्सेस, खाली सेकंड मध्ये तुम्हाला ऍडवर्ब यूज करायचा आहे। चिल्ड्रन लाईक टू प्ले डान्स, यूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब। V1 येतो, V2 येतो, V3 तुम्हाला विचारायचं यूज करायचं आहे। तर प्रिफिक्स सफिक्स तुम्हाला विचारला आहे। क्वेश्चन नंबर 4 आणि 5 मध्ये प्रिफिक्स सफिक्स तुम्हाला विचारलेलं आहे। प्रिफिक्स तुम्हाला माहिती आहे शब्दाच्या अगोदर लागतात, सफिक्स नंतर लागतात। ठीक आहे, पॉसिबल आहे, पॉसिबल्स आणि फ्रेंड्स हे 2 शब्द तुम्हाला विचारलेले आहेत। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन येतो आपला क्वेश्चन नंबर 8। त्यामध्ये बघा क्वेश्चन नंबर 8 मध्ये दिलाय, राईट अ शॉर्ट स्टोरी युजिंग द गाइडलाइन गिवन बिलो, गिव इन अ सुटेबल टायटल। ठीक आहे, अ हंटर ब्लँक, अ नेट ट्रॅप, स्पीड फूड अगेन, फ्यू पेजन्स कॉट इन, स्ट्रगल, फेल्ड। हे तुम्हाला वर्ड दिले, यावरून तुम्हाला एक स्टोरी तयार करायची। तुम्ही मराठीमध्ये ऐकलंच असेल ते कबुतरांची स्टोरी, एक कबूतर बघायला जातो, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, जशी स्टोरी आहे तशी तुम्हाला स्टोरी लाईनअप करायची। यामध्ये जास्तीत जास्त मार्क घेण्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी सुटेबल टायटल टाकावं लागेल, त्याला की टायटलला 2 मार्क ए मध्ये भेटतात। त्यानंतर स्टोरी लाईनिंग, तुमची स्टोरीची कन्सेप्ट कशी आहे, आणि थीम लास्टला म्हणजे आपण म्हणू शकतो की यामध्ये तुम्हाला बोध काय भेटतो, याला 2 मार्क असतात। असे स्टेप बाय स्टेप तुम्हाला लिहायचं आहे। क्वेश्चन नंबर 9, कंप्लीट द लेटर फिलिंग द करेक्ट वर्ड गिवन बिलो। स्टनिंग, रेक, फोर्स, पॅराग्राफ्स, किरण सी। किरण मोहिते, नवी मुंबई, 2 ऑक्टोबर 2003, डिअर राज, थँक्यू व्हेरी मच फॉर। असं तुम्हाला यामध्ये वर्ड फिल करायचं आहे, आणि अशा प्रकारचं तुम्हाला लेटर रायटिंग यामध्ये करायची आहे। लेटर रायटिंगचा फॉर्मॅट कसा राहणार आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो आन्सर शीट येणार आहे आपली त्यामध्ये कव्हर करून देईल, की कशा प्रकारचा तुमचा स्टोरी लाईन राहणार आहे, फॉर्मॅट कसा राहणार आहे। क्वेश्चन नंबर 10 आणि हा एक आपला लास्टचा क्वेश्चन असतो, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड इनटू द मदर टंग। जे काही शब्द दिले तुम्हाला मराठी लँग्वेजमध्ये कन्वर्ट करायचे असतात, जसे पीपल म्हणजे लोक, ब्राईट ब्रिज ब्राईट, शेल म्हणजे कवच असते, स्टॉट म्हणजे पुतळा। ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन द मदर टंग्स, एक सेंटेन्सेस दिले जातात त्याला पण तुम्हाला कन्वर्ट करायचं, त्यासाठी 3 मार्क असतात। वी शुड सेव्ह वॉटर, आपण पाणी सेव्ह करूया। आय ऑलवेज गेट अर्ली इन द मॉर्निंग, मी लवकर सकाळी उठतो। अशा प्रकारचे सेंटेन्स तुम्हाला विचारले जातात। आजसाठी इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।